त्यांच्यात जाती धर्म नको आता. हो मिळेल तो खावा, मग खावा. नाही, माझा पण एसटीपी प्लॅनला व्हिजिट केली आहे. एसटीपी प्लॅनला आपण व्हिजिट केली आहे. काय नेमकं समोर आलेलं आहे? बरोबर. बघा, आंबा महोत्सवाची प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु आता ही बातमी मरता कामा नये आमच्या आंबा महोत्सवाची. त्याच्यामुळे आम्ही नंतर तुम्हाला सांगणार होतो, पण आता सांगूनच टाकतो आम्ही, कारण आम्हाला उशीर झाला. परंतु तुम्हाला खुराक चांगला आहे. बघा, आपल्या ठाणे महानगरपालिकेने ठाणे पूर्वेला आपली मलनिस्सारण केंद्र आहे. आणि आपल्याला आठवत असेल की 1.5 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी व्हिजिट केली होती. आमचे भरत चव्हाण पण होते त्यावेळेला. आणि महापालिकेने ज्या पद्धतीने ती पीओपी तत्वावर त्या ठिकाणी ती पूर्ण मलनिस्सारण केंद्र जे आहे ते आंधण दिलं, त्याचे काय परिणाम झालेले आहेत त्याची पाहणी करायला माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, मी, त्या भागातले आमचे भरत चव्हाण, ओंकार चव्हाण, त्या भागातले अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी आले होते. ही जी काही मलनिस्सारणची केंद्र आहे ज्याच्यामध्ये प्युरिफिकेशन म्हणजे त्याच्या निरनिराळी यंत्रणा लावून ते पाणी जे आहे ते शुद्ध करायचं आणि ते विकायचं. मग ते इंडस्ट्रीजला विकायचं, बागांसाठी उपयोगी करायचं, ते पुढे राहिलं कन्स्ट्रक्शनसाठी वापर करायचा किंवा गाड्या धुण्यासाठी वापर करायचा, असं सगळं सार्वजनिक आता MM मेट्रोचं काम चालतं, निरनिराळ्या ठिकाणी जी मोठी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत तर त्याच्या ठिकाणी त्याचा वापर होईल अशा प्रकारचं जी पाणी आहे ते पिण्याच्या पाण्याकरता जरी त्या दर्जाचं पाणी निघालं तरी पिण्याचं पाणी म्हणून त्याचा काही आता वापर नाही. आता महापालिकेने आता हा उद्देश किती चांगला आहे, परंतु महापालिकेने कशा पद्धतीने त्याचा तुकडा करून टाकलाय, कशा पद्धतीने त्याचं वाटोळं केलंय आणि कशा पद्धतीने नागरिकांच्या खिशाला चाट देऊन करोडो रुपयाची वाट लावलेली आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प. आता इथे आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही पार्ट 2 सोडून आलो इकडे. भाग दुसरा जो आहे तिथला तो आम्ही दोघं परत पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहोत, त्यामुळे तुम्हाला पण आम्ही सांगू. तर त्या ठिकाणी काय दिलं, याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा प्रकल्प चालायला पाहिजे तो चालला नाही, म्हणून केंद्र सरकारने 90 कोटी रुपयाची पेनल्टी मारली. नंबर 1. आता ही पेनल्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशाला आहे. 90 कोटीची पेनल्टी मारली आहे, पण आम्ही पैसे भरलेले नाही. आपण जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावर 9 कोटी रुपये आपण व्याज म्हणून त्या ठिकाणी भरतोय. आणि PPPच्या तत्वावर ज्या एजन्सीला ते काम दिलेलं आहे त्याला दरवर्षी आपण 10 कोटी रुपये देतो. म्हणजे बघा, तिकडे ती पेनल्टी गेली, इकडे व्याज भरतोय आणि 10 कोटी रुपये दरवर्षी हे बसून मिळतंय, त्यांना काहीच करायचं कारण नाही. आणि या माध्यमातून जो रेव्हेन्यू यायला पाहिजे, बघा कसं आहे की हे जनरेशन असतं. आता नागपूर महापालिका करते, परंतु करोडो रुपयाचं पाणी ते विकतात इंडस्ट्रीला. पहिला प्रकल्प जो आहे तो नागपूर महापालिकेने सक्सेसफुल केला. तर हे पाणी जे आहे ते विकलं गेलं पाहिजे. MIDCशी आपण टायअप करायला पाहिजे, निरनिराळ्या उद्योजकांशी करायला पाहिजे. मोठी जी 100-200 इमारतींचं संकुल आहे त्याच्याबरोबर त्याचा उपयोग करायला पाहिजे. तर ते एकही रुपयाचा आपल्याला रेव्हेन्यू नाही. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी 120 MLDची कॅपॅसिटी असलेला जो प्रकल्प आहे, परंतु आज त्या ठिकाणी फक्त 58 MLD हे जे निरनिराळ्या सेंटरमधलं पाणी येतं ते 58 MLD पाणी येतं. आणि आता फक्त 5 MLD त्या ठिकाणी प्युरिफिकेशनच आहे.
आणि आम्ही आता आपण एक आलो आणि त्याच्यामुळे महापालिकेने ही जनतेच्या पैशाची या ठिकाणी अवहेलना म्हणता येईल, सुराडा म्हणता येईल की एक तर मुदतीत न करणं आणि त्याच्यामुळे पेनल्टी लागणं आणि वेळोवेळी खोटी त्या ठिकाणी रिपोर्ट सादर करून ठाणेकरांना त्या ठिकाणी खड्ड्यात टाकणं, अशा प्रकारचा हा हातपट्ट्याचा म्हणतो ना आपण, हा व्यवहार आहे. तुमचं काय राहिलं नाही. पाण्याचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रश्न हा सर्वच ठिकाणी उभा आहे आणि त्याच्यामुळे मुबलक पाणी हे उपलब्ध होत नाही. आपण महानगरपालिका म्हणून लोकांवरती आचारसंहिता लावतो, लोकांवरती आपण मर्यादा टाकतो की तुम्ही याच्यासाठी पाणी वापरू नका, त्याच्यासाठी पाणी वापरू. पण मुळात जे पाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण एसटीपी मधनं ट्रीट करतो त्याची ट्रीटमेंटची कॅपॅसिटी किती आहे? 120 ml ट्रीटमेंटची कॅपॅसिटी असतानाही आपण जेमतेम फक्त 58 लिटर त्या तिकडे पाणी जात आहे. म्हणजे कुठलेही प्लांट जर सक्सेसफुली रन करायचं असेल तर कमीत कमी 50% तरी त्याची कॅपॅसिटीचे एवढं पाणी त्या तिकडे उपलब्ध असलं पाहिजे, ते होत नाही. त्याचबरोबर फक्त 5 ml, जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की त्या तिकडे 5 ml ट्रीट होईल असं टर्शरी प्लांट त्या तिकडे आहे. त्याच्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनाने आपल्याला जास्तीत जास्त, जसं केळकर साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त पाणी त्या तिकडे ट्रीट करणं गरजेचं आहे. ते कन्स्ट्रक्शन साठी असेल, ते गार्डनिंग साठी असेल, ते वॉटर टॉयलेट साठी असेल, या गोष्टी आपण उपलब्ध जर करून दिल्या तर पोर्टेबल वॉटर पिण्याजोगं पाणी आहे त्याचं आपण सेग्रिगेशन वेगळं करू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी पाणी वेगळं करू शकतो जेणेकरून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन त्या ठिकाणी करता येईल. आता कॉन्ट्रॅक्टर हे महानगरपालिकेवर ढकलतो, महानगरपालिका अजूनही याच्याबद्दलची भूमिका घेत नाही. जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की केंद्राच्या माध्यमाने ग्रीन ट्रायब्युनलनी याच्यामध्ये यांच्यावरती महानगरपालिकेवरती फाईन लावलाय. ते फाईनचं भुर्दंड कोण भरणार आहे? तर कॉन्ट्रॅक्टरने हात वरती केले, तो म्हणतो महानगरपालिकेने भरले पाहिजेत. महानगरपालिकेने भरले पाहिजेत म्हणजे काय? ते तुम्ही आम्ही जे टॅक्स पेड आहोत आपल्याच खिशात ते जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टरचा एकंदरीत खर्च तो 5 ml चा प्लांट उभा केला त्याच्यासाठी 16 कोटी आहे. वर्षाला आपण त्याला 10 कोटी देतोय. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते मुळात स्ट्रक्चरच फॉल्टी आहे. त्याच्या संदर्भातली भूमिका माननीय केळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे एसटीपी प्लांट मध्ये फिरत असताना आम्ही घेतली. याच्या पुढचे ही जे 8 एसटीपी प्लांट आहेत, म्हणजे एकंदरीत आता आम्ही 2 बघितले, पुढचे 6 एसटीपी प्लांट पण याच्याबद्दलचा आढावा घेण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना पाण्याची दुर्भिक्षता ही कमीत कमी, कारण उन्हाळा आहे पाण्याचा शॉर्टफॉल होतो, पण याची एक व्यवस्थित नियोजन महानगरपालिकेकडनं झालंच पाहिजे. या भूमिकेमधनं आम्ही या सगळ्या एसटीपी प्लांटला व्हिजिट देणार आहोत. बघा, हे नियोजन शून्य कामामुळे महापालिकेने उघड याच्यामध्ये हात घातलेला. आता याच्यामधले लाभार्थी कोण आहे, काय आहे, ते सगळं शोधायला लागेल. एवढे पैसे जे आहेत ते दिले जातात, त्याच्यातून शून्य आपल्याला रिटर्न मिळतो आणि त्याच्यामुळे चौकीदाराचं काम जे आहे ते आम्ही नुसतं बोलण्यापुरतं करत नाही, प्रत्यक्ष करायला लागेल. ठाणेकरांच्या करता, ठाणेकरांच्या हिताकरता, नागरिकांच्या करता, की आपल्याला कोणाला माहितीच नाही की अशा पद्धतीने तिकडे हे काम चालू आहे आणि पैसे दिले जात आहेत. तिकडे साधा एक संडास बांधायला सांगितला तर पैसे नाहीत, साधं निर्णय सोयीसुविधा जनतेच्या करता करायला सांगितल्या तर पैसे नाहीत. आणि दुसरा मुद्दा हा झाला तर देणे. आता यांनी आणखीन काय केलेलं आहे पराक्रम, त्या ठिकाणचे हजारो नागरिक जे राहतात त्या लँडच्या बाजूला, तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी येऊन आम्हाला भेटले. तो जो नाला आहे त्या नाल्यामध्ये या फिल्टर प्लांट मधला जो ड्रेनेजचा प्लांट मधला जो स्लज आहे गाळ, तो त्या नाल्यामध्ये टाकला. तो नाला म्हणजे आपल्याला चालता येईल असा नाला दिसायला लागला आहे आणि त्याच्यामुळे पाणी आलं की तो नाला पूर्ण भरतो आणि दरवर्षी गेली 2-3 वर्ष त्यांची घरं भरतात. आणि काही ठिकाणी तो गाळ जो आहे स्लज
तो मँग्रोव्ह मध्ये पण टाकून देतात आणि त्याच्यामुळे म्हणजे सांगावं तेवढं थोडं अशा प्रकारचा हा आगबट्ट्याचा धंदा चाललेला आहे आणि ते आता आम्ही पूर्ण तडीस नेल्याशिवाय आता थांबणार. धन्यवाद. हो आता आंबा अरे हे राहू दे. हा, इथे ठेव. इथे मध्ये दोन मिनिट तुझी काय झालं. अच्छा चौकात बाहेर पण लोक आपण ठेव तिथे पेंडा. आणि सर भेटलं का चार भरपूर झाले खाली हे असे दाखवलं पुढे करा हात जय देवगड खालती एकदम खालती. माझ्या हातात संपले. खायला